वाटलं तर ते करता येते काय तू गाडी होती बाकी करायला लागते गंगेला जायची गरज नाही. गंगा कुठे आलेले गंगेतून येणार आहे. त्यानंतर मुस्लिम लोक ऐकून मग बघा जमजमचं पाण्याला निर्जंतुक करण्यासाठी वापरलं जातं. विषारी आहे, पाण्यात टाकलं पिलं माणूस बेशुद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू ओढू शकतो. याला स्वच्छ करण्याची ताकद आपल्या पाण्यामध्ये ऐकणे बघणार आहोत. मागे दिसते तुम्हाला सर्वांना दिसतं ना. आता 2 ठिकाणी मी भेटायला घेतली. आता टॉक्सिन्स वाटलं, अस्वस्थ वाटायला लागलं की पहिला पाणी पिऊन बघतो आणि पाण्यानं बरं वाटलं नाही तर आपण मेडिसिन करू. आता हे तुमचं इचलकरंजीचं पाणी आहे. हे पाणी काय काम करतं बघा आपण. क्लिअर झालं का? क्लिअर झालं नाही? मग डॉक्टरांच्या गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला गोळी देतात. लिम्सी नावाची गोळी कोविड मध्ये आपण जास्त खाल्ली, व्हिटॅमिन सी ची गोळी. म्हणजे एक केमिकल शरीरातलं काढण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानं दुसरं केमिकल काय करतो आपण ऍड करतो. गोळी खाल्यानंतर बॉडीमध्ये जाऊन काय काम करते बरोबर. काय केलं बघा. क्लिअर झालं ना? क्लिअर कर. पहिला क्लिअर झालं होतं, आता गोळी खाल्यानंतर काय म्हणते क्लिअर झालं. सेम काम जर मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खाल्याचं का
पाणी पिल्याला चांगलं? तर तेच काम काय काम करते बघूया आपण. हे बेटालियन आहे, तेच काम कशाने केलं? सर पाहिजे सर, तू दाखवत एकदा जोरदार टाळ्या. केंगन वॉटर साठी तेच काम कशाने केलेलं आहे? पाण्याने केलेलं आहे. मग गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं? पाणी पिलेलं कधी चांगलं, कारण गोळी विरघळायला 1 तासभर वेळ लागेल. किती वेळ लागेल? हे पाणी लालसर झालं, परत रेडी झालं का? हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिला कुणाच तरी किडनी फेल होत होती. आज रेशो वाढला का कमी झाला? वाढला ना. लोकांना वाटतं की गोळ्या खाल्लं बरं होतं. बरं, गोळ्या खाऊन जर बरं झालं असतं तर शुगरच्या गोळ्या बंद झाल्या असत्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या असत्या, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या असत्या. कधी गोळ्या बंद होतात? गोळ्या कधी बंद होतात? काय सरांसाठी एकदा जोरदार सही उतारावरती केल्यानंतर बंद होतात. सेम काम जर म्हशीच्या पाण्याने केलं तर गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं? पाणी पिल्याला कधी चांगलं. एकदा जोरदार टाळ्या केंगन वॉटर साठी. आता त्या पुढचा हॅलो. त्यानंतर बघितलं तर हे गोळ्या खाण्यापेक्षा पाणी पिल्याला कधी चांगलं. ठीक आहे, चालू दे. दुसरा मुद्दा जो आहे ऑक्सिडेशन, रेडिएशन, पोटेन्शियल, ORP. तुम्ही आम्ही जर 30+ बघा, आकडे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही जर 30+ ORPचं पाणी पिलं तर भविष्यात तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. किती ना? 30+. आपण पाणी